नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्कमधील सहजीवन परिसरातील शिरीष सदाशिव संगपाळ यांच्या बंगल्यात कोणी नसल्याचे पाहून दिनांक 17/8/2026 ते 18/8/2026 दरम्यान अज्ञात चोरट्याने बंगल्याच्या पाठीमागील दरवाजा तोडून बंगल्यात प्रवेश केला. तिजोरी उचकटून त्यातील सोन्याचे घंटण, सोन्याची चेन, सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचा वाळा, कानातील सोन्याचे टॉप्स, चांदीचे दागिने आणि रोख 56,000 असा सुमारे 8,62,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली होती. जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल सो यांच्या मार्गदर्शनाखाली तपास यंत्रणा गतिमान करण्यात आली. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पोलीस पथके रवाना करण्यात आली. सदर पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी, तांत्रिक माहिती तसेच गोपनीय बातमीदाराकडून प्राप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे गतिमान केली. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपीचा शोध घेऊन गुन्हा दाखल झाल्यापासून 4 तासाच्या आत कोल्हापुरातील कदमवाडीतील सह्याद्री हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या 42 वर्षीय सचिन सदाशिव हासोळकर या आरोपीस ताब्यात घेऊन सदर आरोपीकडून गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे. त्याला कोल्हापुरातील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. ही कारवाई पोलीस अधीक्षक सो निलोत्पल सो, अप्पर पोलीस अधीक्षक सो अण्णासाहेब जाधव, पोलीस उप अधीक्षक सो श्रीमती प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष डोके, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती जयश्री कांबळे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित आटपाटकर, पोलीस हवालदार संजय जाधव, पोलीस अंमलदार सुशीलकुमार गायकवाड, शुभम संगपाळ, महेश पाटील, प्रशांत आवडे, सनीराज पाटील, कृष्णात पाटील, राहुल पाटील, अमोल पाटील, गौरव शिंदे, रविकुमार आंबेकर, सचिन पांगे, अमर सायकर या पथकाने चोरी झाल्यापासून 4 तासाच्या आत चोरट्याला मुद्देमालासह पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांच्या या कारवाईबद्दल नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त होत असून पोलिसांच्यावर पुन्हा एकदा विश्वास सिद्ध झाला आहे.